दुसऱ्याला नावबत ठेवणे, या दुसऱ्यावर टीका करणे, जळणे, हसणे खूप सोपे आहे. पण हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दुसऱ्याला नावबत ठेवणे, या दुसऱ्यावर टीका करणे, या दुसऱ्यावर जळणे, या दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसणे, या दुसऱ्याला हसणे, या दुसऱ्याला चिडवणे, दुसऱ्याची टिंगल उडवणे, या दुसऱ्यावर जळणे हे खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. सहज सोपं आहे. पण प्रत्यक्ष त्या स्थितीचा, त्या परिस्थितीचा सामना करणे, त्या माणसाप्रमाणे बनणे, त्या माणसाप्रमाणे वागणे, संकट स्थितीचा, या समस्याचा, अडचणीचा सामना करणे हे फार अवघड आहे. हे खूप अवघड आहे. दुसऱ्याला हसता येतं, दुसऱ्यावर हसणे फार सोपं आहे. दुसऱ्यावर टीका करणे फार सोपं आहे. या दुसऱ्याची मजाक उडवणे फार सोपं आहे. दुसऱ्याची टिंगल करणे फार सोपं आहे. दुसऱ्याला चिडवणे फार सोपं आहे. दुसऱ्याला दोष देणे फार सोपं आहे. परंतु प्रत्यक्ष एखादी कृती करणे, प्रत्यक्ष एखादं काम करणे, या त्या माणसाप्रमाणे बनून दाखवणे, काहीतरी करून दाखवणे, काहीतरी बनून दाखवणे हे फार अवघड आहे. हे खूप कठीण आहे. काही लोक दुसऱ्याला नावबत ठेवतात, दुसऱ्यावर टीका करतात, दुसऱ्यावर हसतात, दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतात, दुसऱ्याची टिंगल उडवतात, दुसऱ्याला चिडवतात, दुसऱ्याचा उपहास करतात, दुसऱ्याचा अपमान करतात, दुसऱ्याचा अनादर करतात, दुसऱ्यावर वाईट कमेंट करतात, या दुसऱ्याला नावबत ठेवतात. परंतु अशा लोकांना हे का समजत नाही, अशा लोकांना हे का कळत नाही की प्रत्यक्ष कृती करणे किती अवघड आहे. जसं आपण दुसऱ्यावर हसतो, जसं आपण दुसऱ्याला नावबत ठेवतो, दुसऱ्याला दोष देतो, या दुसऱ्याला चिडवतो, टिंगल करतो, परंतु एखादी प्रत्यक्ष कृती करणे, एखादं प्रत्यक्ष काम करणे, संकट, अडचणी, समस्या, दुःखाचा सामना करून, बिकट परिस्थितीचा सामना करून यश मिळवणे, त्या माणसाप्रमाणे बनणे, त्या माणसाप्रमाणे करणे, त्या माणसाप्रमाणे कृती करणे, काम करणे, मेहनत करणे हे किती अवघड आहे. हे का कळत नाही अशा लोकांना, हे का समजत नाही. काही लोक दुसऱ्यावर नेहमी टीका करतात, वाईट टीका करतात, त्यांना दोष देतात. ते त्यांना समजून घेत नाही, ते त्यांना जाणून घेत नाही. ते त्यांच्याविषयी जाणून घेत नाही. त्यांनी जे लिखाण केलेलं आहे, त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यांनी ज्या कविता केलेल्या आहे, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, ते काय आहे, कशाबद्दल आहे, ते किती अर्थ आहे, ते किती महत्त्वपूर्ण आहे, ते किती चांगलं आहे, हे लोक हे बघत नाही. सरळ त्यावर टीका करतात. जे चांगलं असो की नसो, ते कसंही असो, त्यावर डायरेक्ट लोक टीका करतात, वाईट कमेंट करतात, त्या नावबत ठेवतात, दोष देतात, टिंगल उडवतात, मजाक उडवतात, सर्व हसण्यामध्ये नेतात. परंतु सिरियस कधी राहत नाही. खरंच या लेखामध्ये काय लिहिलं आहे, खरंच ही कविता कशी आहे, खरंच हे गाणं कसं आहे, खरंच हे गाणं कोण्या प्रकारचं आहे, कशा रीतीने म्हटलेलं आहे, या गाण्याचा अर्थ काय, या कवितेचा अर्थ काय, या लेखाचा अर्थ काय, या गोष्टीचा अर्थ काय, या बाबीचा अर्थ काय, हे ते जाणून घेत नाही. हे काय ते समजून घेत नाही. सरळ ते टीका करतात, दोष देतात, नावबत ठेवतात. त्याची प्रत्यक्ष हाताळणी न करता, ते काय लिहिलं आहे, कशाबद्दल आहे न जाणून घेता, त्यांना समजून न घेता, न माहीत करून घेता, सरळ त्यावर टीका करतात, वाईट कमेंट करतात, त्यावर जळतात, त्यावर हसतात, त्याची टिंगल उडवतात, मजाक उडवतात. परंतु हे मूर्खपणा आहे.
हे शहाणपण नाही, हे समजदार पण नाही, हे चांगलं पण नाही. कारण दुसऱ्यावर टीका करणे सोपं आहे, परंतु तसं लिखाण करणे, त्या माणसाप्रमाणे वागणे, प्रत्यक्ष कृती करणे किती अवघड आहे हे यांना समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. कविता करणे काही सोपं नाही, गाणे लिहिणे काही सोपं नाही, गाणे म्हणणे काही सोपं नाही, कवितांचे गाण्याचे सादरीकरण करणे काही सोपी गोष्ट नाही, एखादी कृती करणे काही सोपी गोष्ट नाही, समाजसेवा करणे काही सोपी गोष्ट नाही, समाज जागृती करणे काही सोपी गोष्ट नाही. समाजाला घडवणे, देशाला घडवणे, लेकरांना शिकवणे, घडवणे, त्यांचं जीवन घडवणे, त्यांचं जीवन सुंदर करणे हे काही सोपं नाही, हे फार फार अवघड आहे. म्हणून दुसऱ्यावर का हसावं, दुसऱ्याला का दोष द्यावा, कशामुळे, का दुसऱ्याचा अपमान का करावा, दुसऱ्याचा उपहास का करावा, दुसऱ्यावर टीका का करावी, वाईट टीका का करावी, दुसऱ्याची टिंगल का करावी, दुसऱ्याला का हसावं, असं करून शहाणपण ठेवावं, समजदार पण ठेवावं. एखाद्या लेखकाने, एखाद्या कवीने, एखाद्याने काय लिहिलेलं आहे, कोणत्या प्रकारचं गाणं म्हटलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, त्यानं काय कार्य केलेलं आहे, कोणती गोष्ट केलेली आहे, कोणतं कार्य केलेलं आहे, त्यांचं कार्य कोण्या प्रकारचं आहे याचा अभ्यास करावा, त्याचं जाणून घ्यावे, त्याचं महत्त्व काय, अर्थ काय, खरा अर्थ काय, कशाबद्दल आहे हे जाणून घ्यावे, त्यावर नंतर आपलं मत व्यक्त करावे, योग्य चांगल्या रीतीने मत व्यक्त करावे. एखादं काव्य फार चांगलं आहे, त्यात समाजाचं भलं आहे, देशाचं भलं आहे, प्रत्येक व्यक्तीचं भलं आहे, मग अशा चांगल्या कार्यालाच लोक का असतात, अशा चांगल्या कार्यालाच, अशा चांगल्या गोष्टीलाच, अशा चांगल्या कार्याला लोक का असतात, का टिंगल करतात, का जळतात, का नावबोट ठेवतात, का दोष देतात, हे चुकीचं आहे, हे फार चुकीचं आहे. जे चांगलं आहे, जे चांगलं कार्य आहे, एखादा लेखक कवी चांगलं कार्य करत असेल, समाजाबद्दल जागृती घडून आणत असेल, समाज जागृतीचं कार्य करत असेल, समाजसेवेचं कार्य करत असेल, त्या प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी यांचं हित व्हावं, यांचं कल्याण व्हावं, यांची सुधारणा व्हावी, देशाची सुधारणा व्हावी, समाजाची सुधारणा व्हावी, परिवर्तन व्हावं, बदल व्हावा, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावे, त्यांची सुधारणा व्हावी, याबद्दल लिखाण करत असेल, याबद्दल गाणे म्हणत असेल, याबद्दल कविता करत असतील तर ते चांगलं आहे, प्रबोधन आहे, कल्याणकारी आहे, सुंदर आहे, छान आहे, उत्कृष्ट आहे, दर्जेदार आहे. मग लोक अशाला का हसतात, का नावबोट ठेवतात, कशामुळे नावबोट ठेवतात, का टिंगल करतात, का मजा उडवतात, का दुसऱ्या दोष देतात. अरे प्रत्यक्ष कृती करा, दाता काढू नका, तर प्रत्यक्ष कृती करा, प्रत्यक्ष कार्य करा, प्रत्यक्ष काम करा, तेव्हा कळल ते किती अवघड आहे. प्रत्यक्ष कृती करणे किती अवघड आहे, प्रत्यक्ष कार्य करणे किती अवघड आहे, कविता लिहिणे किती अवघड आहे, समाज जागृती करणे किती अवघड आहे, परिवर्तन घडून आणणे किती अवघड आहे, कविता करणे, गाणी म्हणणे किती अवघड आहे. म्हणून उठलं की सुटलं दुसऱ्याला दोष देऊ नका, दुसऱ्यावर कमेंट करू नका, दुसऱ्याला दोष देऊ नका. चांगले विचार ठेवा, चांगले सुंदर विचार ठेवा, चांगलं मन ठेवा, ज्ञान बुद्धीचा योग्य वापर करा, प्रत्यक्ष कृती करा, नक्कलपणा सोडा, ढोंग सोडा, सोंग सोडा, सत्यता, एकता, प्रेम, सुंदरता, मेहनत, तळमळ, धडपड, जान, धीर, धैर्य यांचा उपयोग करा. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं आचरण करा, चांगलं कृती करा, दुसऱ्याबद्दल चांगलं मत ठेवा, दुसऱ्याबद्दल चांगला विचार ठेवा. आपलंही भलं व्हावं, दुसऱ्याचंही भलं व्हावं, आपलं जीवन सुंदर व्हावं, दुसऱ्याचंही जीवन सुंदर व्हावं. म्हणून दुसऱ्यावर हसू नये, दुसऱ्यावर नावबोट ठेवू नये, दुसऱ्याला दोष देऊ नये, दुसऱ्यावर वाईट कमेंट करू नये, दुसऱ्याचा उपहास करू नये, दुसऱ्याचा अपमान करू नये. जे आपल्याला जमत नाही, जे आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काही वळत नाही, मग आपण का दुसरा दोष द्यायचा,
आपल्याला तर लिहिता येत नाही, आपल्याला तर गाणी म्हणता येत नाही, आपल्याला तर कविता लिहिता येत नाही, आपल्याला तर ते कार्य करता येत नाही, आपल्याला तर जमत नाही, आपल्याला कोणती गोष्ट जमत नाही, आपल्याला कळत नाही, वळत नाही. मग का आपण दुसऱ्याला दोष द्यायचा? कशामध्ये दुसऱ्याला दोष द्यायचा? का दुसऱ्याला नावबत ठेवायचं? का दुसऱ्याला वाईट कमेंट करायची? का दुसऱ्याचा अपमान करायचा? का दुसऱ्याचा उपहास करायचा? कशामुळे? का? म्हणून दुसऱ्यावर हसू नये, दुसऱ्याचा उपहास करू नये, दुसरा अपमान करू नये, दुसऱ्याला दोष देऊ नये, दुसऱ्याचं वाईट करू नये, दुसऱ्यावर वाईट टीका करू नये, दुसरा दोष देऊ नये, दुसऱ्यावर हसू नये, दुसऱ्यावर टिंगल करू नये, दुसऱ्याची मजा उडवू नये, दुसऱ्यावर जळू नये, या दुसऱ्याचे पैसे उडवू नये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.